सुस्वागतम सुस्वागतम. तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. चला मग मित्रांनो, उपवासाचे आपण इतके पदार्थ बघतोच आहोत, तर त्यात अजून एक पदार्थ बघूया, ते म्हणजे उपवासाचे थालीपीठ. आता उपवासाचे थालीपीठ बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे साजूक तूप, हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, ओलं खोबरं, कोथिंबीर, उकडलेला बटाटा, बारीक वऱ्याचं तांदूळ, तीळ, मिरपूड, जिरं, उपवासाला लागणारं मीठ आणि शेंगदाण्याचा कूट. उपवासाचं थालीपीठ बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण कढई तापत ठेवूया आणि त्यात पाणी गरम करायला ठेवूया. आता पाणी जेव्हा आपण तापायला ठेवलं आहे त्यात आपण तूप टाकूया, त्याचबरोबर मिरपूड आणि उपवासाचं मीठ टाकून चांगलं मिक्स करून घेऊया. पाण्याला आता उकळी बघा आली आहे व्यवस्थित अशी. आता आपण त्यातच बारीक वऱ्याचं पीठ केलं आहे ते टाकून घेऊया आणि हे पीठ गुठळ्या न होता व्यवस्थित पटापट असं मिक्स करून घेऊया. कारण की जर त्यात आपण पटापट मिक्स नाही केलं ना तर त्यात गुठळ्या होण्याची शक्यता असते. व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं की ते सगळे जिन्नस जे आपण पाण्यात टाकलेले ते आणि पीठ हे एकजीव होतं. आपण तांदळाच्या भाकऱ्या करताना उकड कशी काढून घेतो तसं ह्या पिठाची पण आपण उकड काढून घेऊया. बघा पीठ कसं व्यवस्थित मिक्स झालं आहे आणि त्यात एकही गुठली नाही पडली. त्यात आपण टाकला उकडलेला बटाटा, त्याचसोबत आता आपण त्यात टाकूया जिरं, तीळ, कोथिंबीर, ओलं खोबरं, मिरची आणि कढीपत्ता, शेंगदाण्याचा कूट. मिरच्या हे आपल्या आवडीनुसार जसं आपल्याला तिखट आवडतं त्या हिशोबाने कमी जास्त करू शकता. आता हे सगळे जिन्नस एकत्र करून घेऊया आणि त्याचं एक मस्तपैकी पीठ मळून घेऊया. हे पीठ आपण जसं थालीपीठासाठी एकत्र करून कसं पीठ मळून घेतो तसं आपण हे पीठ मळून घेऊया. बघा आपल्या पिठाचा गोळा व्यवस्थित तयार आहे. आता आपण हाताला तूप लावूया आणि आपल्याला ज्या साईजचे थालीपीठं हवी आहेत त्या साईजचे गोळे बनवून थालीपीठं थापायला घेऊया. आपण थालीपीठ प्लॅस्टिकवर किंवा कापड कशावरही थापू शकतो. मी प्लॅस्टिकवर थापून घेत आहे जेणेकरून ते चिपकणार नाही. आता मी थालीपीठाचा गोळा घेतला आहे आणि तो अलगद हाताने हळूहळू असा थापून घेत आहे. आपलं थालीपीठ हळूहळू असं गोल आपण थापून घेऊया. अलगद हाताने व्यवस्थित असा गोल आपण थालीपीठ थापून घेऊया. एका ठिकाणी मी तवा तापत ठेवला होता. तवा आता आपला चांगला तापला आहे. त्याच्यावर आपण तूप लावून घेऊया आणि आता त्याच्यावर थालीपीठ पलटी करून घेऊया. थालीपीठाला मध्ये मी छोटे छोटे छिद्र काढून घेतले म्हणजे होल केले आहेत जेणेकरून इथे देखील तेल सोडून शिजून व्यवस्थित निघेल. तो सगळीकडून दोन्ही साईडला व्यवस्थित भाजून घेऊया. थोडं थोडं तूप टाकून घेऊया म्हणजे मध्ये तो कच्चा राहणार नाही.
बघा कसा मस्त गोल्डन कलर आला आहे तो. उपवासाचं थालीपीठ आपलं भाजून तयार आहे. आता आपण त्याला सर्व करून घेऊया.